संत तुकाराम महाराज की जय। पांडुरंगा जना संभाळे पाहुल्या वंदनावयाची कर झाल्या निवृत्तीच्या तुझवारी निद्राचा उठा पडेच्या जन्म संभाळले क्षमा करा न्याय कृपाकरी देवाचा तुझी बापाय कृपाकरी देवाचा तुझी बापाय उठाचा बलवाने क्षमा उठाचा बलवाने क्षमा जगराची आवे जगराची आवे
रायाचे नगर विठोबा रायाचे नगर विठोबा रायाचे नगर विठोबा रायाचे नगर भरले भरले पंढरपूर कासवाची इंद्रिय कशी आहे ताब्यात. कासवाची इंद्रिय कशी आहे ताब्यात. तशी आपली इंद्रिय कशी पाहिजे आपल्या ताब्यात असला पाहिजे. कुठली खाओ नाही काय काही बी करू तसं काही नाही. म्हणजे नियम आहे. नियम झाला. नियमाला खूप महत्त्व आहे. ठीक आहे. नियम आपण जर पाळले तरच तो भगवंत आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. नाही काय एका उद्धरामेश्वर दिंडी आहे. त्या दिंडीमध्ये अनेक संत महात्मा होते. एकनाथ महाराज, तुकोबाराय, गोरा कुंभार, सावतामाळी असे अनेक संत होते. आणि त्या दिंडीमध्ये अनेक संत असताना भगवंताने विचार केला का बघूया आपण देव कुणाला कळलाय म्हणून पांडुरंगाने रुक्मिणी यांनी विचार केला की पांडुरंग एका गाढवाचं रूप घेतात. ती रुक्मिणी काय करते कुंभारीचं रूप घेते. उन्हाळ्याचे दिवस असतात. दिंडी आलेली आहे की त्या दिंडीच्या समोरील भर उन्हाळ्यामध्ये ते गाढव रूपी म्हणजे देव
एक निष्ठेने तो आपल्या समोर असतो. तुम्ही दृष्टी करा, कारण तुकोबारायाने सांगितलं आता दृष्टी पुढे ऐसाची तू आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मला दुसरा काय नको, तुझी धन दौलत नको, काय नको. रोज हरिपाठाला येत चला, कारण देवाला तुमची गरज नाही, तुम्हाला देवाची गरज आहे. जाणून घ्या. खऱ्या अर्थानं मनुष्याने नेहमी परिवर्तित असलं पाहिजे. पूर्वी मी काय करायचो याचा विचार करू नका, आता मला काय करायचंय, कुठल्या दिशेला जायचंय हे लक्षात घ्या. हीच काळाची गरज आहे. रोज येत चला, कारण अल्प आयुष्य मानव देह शत गणिले अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडारोग क्षय काय भजनासी ते उरले पाहिगा. काळ कमी आहे, पूर्वीचा काळ जास्त होता. याचा युगात हजार वर्ष आयुष्य होतं, परंतु आता फक्त 100 आहे. 100 म्हणजे पूर्ण नाही. भारतीय भौगोलिक दृष्ट्या भारताचं आयुष्यमान बघण्यास गेलं तर 67 वर्ष फक्त आयुष्य, आणि 67 वर्षामध्ये अर्धी रात्र झोप जाते. 67 निम्मी करा, ते गेले, परत बालपणात गेलं, मग राहिलं काय. खऱ्या अर्थानं आपण मंदिरात येऊन खऱ्या अर्थानं नामस्मरण करा, कसंही करा, भाव धरून करा, चित्त एकवटून करा. कारण चित्ताच्या देखील 5 अवस्था पडतात: मूळ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. खऱ्या अर्थानं आपल्याला देवाची भक्ती करायची आहे तर मुद्दाम लोकांनी म्हटलं पाहिजे की हा बाबा रोज हरिपाठाला जातो, परंतु जर भाव नसेल तर त्याला काही अर्थ नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, भय विना शक्ती बोलू नये. गुरु करावे लागतील, सद्गुरु करावे लागतील, त्यांना शरण जावं लागेल. कारण मगाशी आईने ओळी निवडली, म्हणून जाणतेने गुरु भजिते, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ संचने सहजे शाखा पल्लव संतोष. त्या सद्गुरूंकडे जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा, ज्ञान प्रदान करा. कारण या जगतात सर्व काही आहे. पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, परंतु देवाची प्राप्ती करणं काळाची गरज आहे. पंढरी सारखं क्षेत्र महिमा, ज्या पंढरीचं काही म्हणतात आम्ही काशीला जाऊन आलो, उपकार केले का आमच्यावर. अरे काशीला एखादा जर गेला तर पुन्हा यायचं नसतं असं शास्त्र आहे. माऊलींची ओवी आहे, मोक्ष देवणी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर दिवे गावी. अरे त्यापेक्षा माझा पंढरपूर श्रेष्ठ आहे. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाण एक यात्रा. जाण बाबा पंढरीच्या. अरे माझे तुकोबाराय सांगतात, पंढरीशी जाणे आल्यानं पंढरीचं महिमानाचा पूर्ण अभंगच आहे. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. आणि एकदा का त्या पंढरीला गेलो की पुन्हा कधी येऊ शकत नाही. कारण तुकाराम महाराज, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला, ते तिथेच